वैविध्य असेल तर तुम्ही या विकेटवर बाउन्स करू शकता, अन्यथा या विकेटनं सबमरीन डिलिव्हरी देखील दाखवल्यात, खालती ते बसलेले बॉल देखील दाखवले आहेत आणि यावर मला वाटतं 3-4 खेळाडू हे लेग द बिफोर आउट झालेत केवळ आणि सबमरीन डिलिव्हरीमुळे. इथून मात्र वैष्णव चांगली कामगिरी करतोय, गतीचा उपयोग आहे, बाउन्सचा उपयोग आहे. सुशांत ऑन स्ट्राइक. यावेळेस हाफ व्हॉलीबॉल आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला भिडकावून दिलाय, फ्लॅट जातोय षटकार, जबरदस्त स्टार्ट मिळालाय. सुशांत मोकल ऑन फायर. पहिल्या क्रमांकावर जाणं हे सोपं आहे, परंतु पहिला क्रमांक नितांतपणे टिकून ठेवणे फार कठीण आहे. तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता खरं, पण यशाचं शिखर टिकून ठेवणं, तुमची प्रसिद्धी, तुमचं नाव टिकून ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि सुशांत मोकल ते करतोय. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, पील आलंय, आत्मविश्वास कमजोर पाहायला मिळाला. सातत्य प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कारकिर्दीमध्ये यशवंत होण्याचा विचार नक्कीच करतो, पण यशाच्या दिशेनं पावलं टाकत असताना मेहनत ही निश्चित असली पाहिजे आणि यश मिळालं तर त्यामध्ये सातत्य देखील असणं तितकंच गरजेचं आहे. अव्वल स्थान टिकून ठेवणं, यश टिकून ठेवणं, सातत्य मिळवणं हे गरजेचं. यावेळेस स्टेट टू द बॉलर, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे, चांगला फील्ड केलाय. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण पाहतोय, सोनारी असू द्या, पागोटे असू द्या किंवा कोणताही गाव असू द्या, आपण प्रसिद्धीच्या झोकामध्ये आहोत. आपल्याला लोकांनी मान दिला, सन्मान दिला, समाजानं आपल्याला मोठं केलंय आणि हीच गोष्ट मनाशी ठेवून व्यवसाय क्षेत्रामध्ये वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंट्स आज जे ब्रँड आहे ना, पैसा प्रसिद्धी आहे त्या समेत त्यांचं दान धर्म देखील आहे. आणि म्हणून प्रवीण दादांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि असं नसतं बा, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पावले. तुम्ही समाजामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जगत असताना तुमच्या शब्दांना किंमत असणं फार गरजेचे आहे आणि तरच लोक तुम्हाला ध्यानात ठेवतात, मनात ठेवतात. आयुष्य किती जगलात याला फार महत्व नाहीये. छान वाक्य आहे की 100 वर्ष जगण्यापेक्षा माणसाने एक दिवस असं जगलं पाहिजे की लोकांनी तुम्हाला 100 वर्ष लक्षात ठेवलं पाहिजे. आणि क्रिकेट या खेळामध्ये देखील अशा काही खेळ आहेत. आजचा क्रिकेट जर पाहिला, इंडियन प्रीमियर लीग, इनक्रेडिबल प्रीमियर लीग ज्याला म्हणतो, 17 वर्षीय 35 बॉलातलं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे काय, IPL मधलं सर्वाधिक वेगवान षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि गोलंदाज आपण पाहतोय रोहन घरत, अर्थातच जॉन्टी. नाभा संघाची दहशत, नाभा संघ म्हणजे बलाढ्य, नाभा संघ म्हणजे भीती, नाभा संघ म्हणजे गोलंदाजांचा कर्दनकाळ, नाभा संघ म्हणजे 80-90-100 धावा, असा कितीतरी इतिहास नाभा संघाचा राहिलाय. आणि त्यांच्या संघासोबत आव्हान आहे कळवे संघाचं. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट खेळणारा हा सुशांत मोकल. यावेळेस ओव्हर पिच बॉल फ्लॅट जातोय का, डीप मिड ऑनच्या बाहेर सुशांत मोकलच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा षटकार. कळवे या दोन संघादरम्यान सुरू असणारी लढत. ओहो, पिच बॉल लंगावच्या वरून आलाय. इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक, 6 धावा, क्लासिकल फटका. आगमन त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या, असं नसतं बा. इथे मात्र रोहनला टार्गेट केलंय. रोहनच्या पहिल्या 2 बॉलवर आल्यात 2 मोठ्या स्ट्रोक्स, ज्यामध्ये तब्बल 12 धावा कुठून काढल्यात.
पुढचा बॉल रोहण्याचा, यावेळेस फ्लिक केलाय, लोवर फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. काय दिशा दर्शक अफलातून क्लासिकल अद्भुत फटका, रचनात्मक स्ट्रोक, 4 धावा. फार गरजेचं आहे, धावा संघ अडचणीमध्ये येईल. पुढचा बॉल यावेळेस त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डाव्या इष्टीच्या बराचसा बाहेर जातोय. पंचांची दोन्ही हात समांतर इशीमध्ये आलेत. सांगितलं गेलंय हा बॉल वाईड आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या आपण टोटल पाहतोय 25 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. चांगलं क्रिकेट, रचनात्मक क्रिकेट पाहायला मिळते. लॉंग ऑफ, डीप मिड ऑन हे दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये जातोय. आणखी एक मोठा फटका, 4 धावा. फार गरजेचं आहे. फुलटॉस बॉलवर टायमिंग साधणं देखील कठीण असतं, परंतु सुशांतकडे प्रॉपर टायमिंग आहे, त्याच्याकडे संयम आहे, त्याच्याकडे टेक्निक आहे आणि त्या टेक्निकचा तो पुरेपूर वापर करतोय. कुठेही त्याच्या मनामध्ये अतिरिक्त हवस आपल्याला पाहायला मिळत नाही, मोह पाहायला मिळत नाही आणि शांततेनं आल्या बॉलवर मेरिट नुसार क्रिकेट सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हरला आला त्यावेळेस आपण पाहिलं, एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेला, शॉर्ट ऑफ लेंथ आलं त्याला आपण डीप विकेटला पाडलं, लोअर फुलटॉस आला त्यावर त्याला आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहिलं. म्हणजे सगळ्या बाजूनं 360 मध्ये त्याचं क्रिकेट, ज्या दिशेनं बॉल तशी फलंदाजी. आणि असं क्रिकेट आपल्याला फार तर आताच्या घडीला फार कमी पाहायला मिळतं. मेरिट नुसार आताच्या घडीच्या आघाडीचे क्रिकेटचे खेळाडू असतात, ज्यामध्ये लॉंग ऑन आणि फाईन लेग हे दोन रिझन जे आहेत ते फलंदाजांना आवडणारे असतात. पुढचा बॉल, येस येस येस, यालाच म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट ऑफ लेन हाफ ब्रेकर बॉल, फक्त दिशा दिली आहे, डीप फॉर्मेटच्या बाहेर जातोय. आणखी एक 4 रन्स. आहे सुशांत याची, यावेळेस ओव्हर पिच बॉल डीप मिड विकेटच्या वरून जातोय. ओ हो हो, क्लासिकल क्लासिकल फटका, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. बिग 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 सिक्सर. होतं ती सुशांत मुकल यांना या ठिकाणी नक्कीच प्राप्त होत आहे. काय फलंदाजी केली, 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला, फक्त 8 धावा दिल्या होत्या. वैष्णव भोईने चांगली गोलंदाजी केली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये रोहन घरतला मात्र पूर्णपणे डॉमिनेट करून टाकलं. तब्बल 31 धावा, ज्यामध्ये 3 षटकार, 3 चौकार आणि 1 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निम्म्याहून अधिक धावा ज्या आपल्याला करायच्या असतात त्या पहिल्या 2 षटकांमध्ये आणल्यात. चांगलं स्टार्ट, 2 षटकांमध्ये तब्बल 39 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. खुश आहे खेमा, खुश असतील समर्थक सुशांत मुकलची फलंदाजी पाहण्यासाठी आलेले. आणि घर बसल्या आज मात्र कळवा गाव खुश आहे. कळवा, दादर, पेन, हमरापूर, तांबडशेत हे आपली नगरी आहे गणपती बाप्पांची, जिथं जगप्रसिद्ध गणपती बाप्पांची आवक देवक होत असते. अगदी देश परदेशांमध्ये आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्या प्रभागातून जातात ना, तो परिसर आपल्या सुशांत मुकल यांचा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
पहिला बॉल वैष्णव देखील आता थोडासा दबावामध्ये आलाय. फार मोठी स्वप्न असतात आणि फार मोठी स्वप्न रगून इतक्या रात्रीचा लांबचा प्रवास करून आपण क्रिकेट खेळण्यासाठी येतो. उद्दिष्ट एकच, पैसा नव्हे, ही ट्रॉफी. चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे, सिद्धिविनायक चषकावर आपलं नाव कोरायचं आहे आणि यासाठी सुरू असलेली ही लढत. यावेळेस आणखी एक वाईट बॉल, बॅक टू बॅक वाईट बॉल, दिशा भरकटली आहे. रोहन गरजची बॉलिंग आता वैष्णव मध्ये येते का? कारण वैष्णव भोईरनं चांगली गोलंदाजी केली होती, पण तदनंतर रोहन घरतला ज्या पद्धतीने चूक पडला ना, डॉमिनेट करून टाकलं, तिथून मात्र आता वैष्णव भोईर देखील एक सायकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो ना, तो दबाव मात्र स्वतःच्या डोक्यावर घेऊन गोलंदाजी करतोय. इथे शांत गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. स्वतःला शांत ठेवावं लागतं. अडचणीच्या काळामध्ये ओरडण्यापेक्षा शांत बसा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे, खेळाडू त्या ठिकाणी आला आहे आणि सुरक्षित हातांमध्ये कॅच आपण पाहिली आहे. रितेश मडवी यांच्या हातामध्ये कॅच आला. पहिली विकेट, अपेक्षित ब्रेक थ्रू वैष्णव भोईरने दिलाय. फर्स्ट विकेट डाऊन. मध्ये नगरीमध्ये आज अर्धा सोनारी गाव तिथे असेल वज्रश्री मातेच्या दर्शनासाठी. सोनारी गावाचं अगदी फार पूर्वीचं नातं. वज्रश्री माता म्हटली तर तिचा पालखी उत्सव त्या भागामध्ये फार मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होतो. अनेक नातेवाईक त्या भागामध्ये आपल्या सोनारी गावाचे आहेत आणि मला वाटते 3 ते 3:30 4च्या आसपास आपल्या गेलेल्या गाड्या परत एकदा या मैदानावर आपल्याला उतरताना देखील पाहायला मिळतील. मैदानावर आलाय ब्रेक थ्रू, आवश्यक थांबणं फार गरजेचं होतं, थांबवणं फार गरजेचं होतं. इथून मात्र वैष्णव भोईरला मिळालेली ही विकेट जी आहे ती थोडीशी दिलासा देणारी. पण नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रसाद पाटील स्वतः कॅप्टन, स्वतः कर्णधार. इथून काय करेल प्रसाद? हो 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 हो, इथे मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. आल्या पावली मात्र माघारी यावं लागेल. अलग आणि ढलक ही फार वेगळी झलक पाहायला मिळाली. इथून मात्र वैष्णव भोईरला मिळते आणखी एक सफलता. समाधान स्थिती आहे का याचं उत्तर अगदी पुढील षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किती धावांचा आलेख या ठिकाणी चढवला जाईल, किती धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवर असतील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, यस, यावेळेस आली आहे विकेटची हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याला म्हणतात बिग कमबॅक. चांगलं कमबॅक केलंय वैष्णव भोईर नामक गोलंदाजानं.
विकेटची गरज होती तिथून मात्र केलेलं कमबॅक आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा नियंत्रण, शुद्ध नियंत्रण पाहायला मिळतंय. चांगली लाईन, चांगली लेंथ, चांगली गती आहे. जितकी उंची वैष्णव भोईरकडे आहे ना त्या उंचीचा पुरेपूर वापर करतोय. अधिकाधिक अशा उंची आपल्याला वेस्ट इंडिज खेळाडूंमध्ये पाहायला मिळायच्या. त्या काळामध्ये अशा भयावह गोलंदाजांचा सामना करणं म्हणजे फार कठीण. आणि आताच्या आघाडीच्या काळामध्ये तेच खेळाडू आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग डगआउट मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. टाळ्या झाल्या पाहिजेत वैष्णवसाठी, टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 31 आला, तिसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक केलाय. सलग 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर पुढील 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यानंतर पुढचे 2 बॉल डॉट, म्हणजे मेडन विकेट षटक दिशेनं त्याचं पाऊल पडतंय की काय. कारण अजून या षटकातला शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. आज सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये एक मेडल षटक पाहिला होता आपण, ज्यावेळेस बेंडकर संघाने 4 धावांना डिपेंड केलं होतं. संकेत नावाचा तो गोलंदाज. इथे वैष्णव भोईर डॉट बॉल टाकेल का? येस, इथे आणखी एक डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी, टाळ्या झाल्या पाहिजेत वैष्णव भोईरसाठी. क्रिकेटमध्ये जितकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका फलंदाजानं मारलेल्या 100 धावांना महत्व आहे, तसंच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 5 ओव्हरच्या षटकामध्ये एका मेडन षटकाला महत्व आहे. मी म्हणेन की 100च्या तुलनेमध्ये आलेलं मेडन षटक नावा संघासाठी चांगलं कमबॅक. संपूर्ण स्पर्धेमधली ही 4थी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आहे. याला म्हणतात क्रिकेट. पहिलं षटक वैष्णवचं, दुसरं षटक कळवे संघाचं, तिसरं षटक पुन्हा एकदा वैष्णवचं. म्हणजे वैष्णव भोईर यानं आतापर्यंत 2 षटक 12 चेंडू फेकले. 12 चेंडू मध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या आणि तब्बल या गोलंदाजानं 3 विकेट्स टिपल्या. विचार विनिमय करायला भाग पाडलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये थोडीशी बातचीत केली जाईल, रणनीती आखली जाईल. पण रणनीती फार महत्वाचा भाग आहे. कुठे कुठे जर रणनीती केली नाही, तुमचं प्लॅनिंग निश्चित नसेल तर कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आपण म्हणतो की अफजल खानाचा कोथळा काढला, एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये इतिहास संपून जातो असं नाही. तर अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी 13 महिन्यांची प्लॅनिंग राजांनी केली होती. त्याच्या पाठीमागे नीती काय होती, त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय होतं, त्याच्या पाठीमागचा गणिमी कावा काय होता, तो चालतो कसा, तो उठतो कसा, तो बसतो कसा, त्याला आवडतं काय, तो बोलतो कसा, त्याची उंची काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर खानाला फाडलं गेलं. या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. सामना क्रिकेटचा असला ना तरी त्याचा भाग एक रणनीतीचा असतो, प्लॅनिंगचा असतो. समोरच्या संघाचे डावपेच, त्याची रणनीती, त्यांच्यामध्ये असणारे फलंदाज, त्यांचे गोलंदाज, त्यांची ताकद काय, त्यांचे वीक पॉइंट काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काही यश पदरामध्ये पाडता येतं. नसतं तर आताच्या घडीला मुंबई इंडियन्स टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं नसता. खरं तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बाहेर बसलेला रोहित शर्मा ज्या वेळेस सामन्याचं चित्र बाहेर बसून एक चेंडू बदलून फिरवू शकतो, याचा अर्थ एका सामन्यामध्ये किती कटाक्षाने अभ्यासपूर्ण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, ही गोष्ट समजून आणि शिकण्यासारखी आहे. चलूया इथून मात्र आपण आता आपल्या मैदानाच्या दिशेने येऊ, जिथे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकं संपलीत. धावसंख्या आपण टोटल पाहतोय 41. 41 रन्स लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स ही स्थिती आपण पाहतोय सध्याच्या घडीला, ज्यामध्ये 9 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान एकट्या सुशांत मुकलचं आहे. पुढचा बॉल यावेळेस डाव्या इष्टीच्या बराचसा बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. शांत आहे पूर्णपणे खेमा. कळवे संघाला कमबॅक करावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये, मागच्या ओव्हरमध्ये जर नावा संघ कमबॅक करू शकतो तितक्याच ताकदीचा फलंदाज समोर आहे. लोवर फुल टॉस बॉल, फलंदाज चुकला. विकेट किपर चेंडू पकडायला मुकला आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं.
बाईच्या माध्यमातून बॅट कटच्या माध्यमातून येत आहेत 4 धावा. आहे सुशांत मोकलकडे आणि याचीही प्रतिभा पाहून रायगड जिल्हा परिषद देखील आकर्षित झाली आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क्रिकेटमधून रायगड भूषण पुरस्कार मिळवणारा हा रायगड मधला एकमेव खेळाडू आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुशांत मोकलसाठी. प्रतिभा, क्षमता, संयम, टॅलेंट, गुणवत्ता आणि कार्यक्षमता यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. इतक्या ताकदीचा खेळाडू. परंतु आता चौकार आलाय. जसं की सकाळच्या 9:30च्या सत्रामध्ये एखादा शेअर मार्केट चढावा कोसळावा ना, तसं शेअर मार्केट कोसळला होता. इथे गती परिवर्तन केलंय आणि इथून मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक थांबवली आहे. गरज आहे कळबे संघ इथून जर धावा जमू शकतो तर एकमेव आशेचं शेवटचं किरण आहे सुशांत मोकल, ज्याची बॅट सुरुवातीच्या बॉल पासून या ठिकाणी गरजली होती, बरसली होती. यावेळी चांगला बॉल, डीप मिड फ्लॅट. ओहो, कडक असंच म्हणता येईल. जबरदस्त फटका. 6 धावा. कोई कहे कहता रहे. यावेळेस नजाकत पाहायला मिळाली आहे. कव्हर ड्राईव्ह केला आणि सुशांत मोकलच्या 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अभिवादन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकतर्फी संघर्ष करतोय सुशांत मोकल. अप्रतिम बॅटिंग, चांगली गुणवत्ता. काल देखील बेलपाडा गावाच्या सौरभचं अर्धशतक आपण पाहिलं. आज या मैदानावर सुशांत मोकलचं षटक पाहायला मिळतंय आणि आतापर्यंत या स्पर्धेतला हा 3रा अर्धशतक या ठिकाणी आपण एकूण पाहतोय. पहिल्या दिवशी 40+ मास्टर जासे संघाच्या भूषण म्हात्रेनं अर्धशतक झळकवलं होतं. कालच्या दिवशी बेलपाडचा सौरभ, आजच्या दिवशी सुशांत मोकल. का बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. यावेळेस अपील केलं जात आहे. लेग बिफोर आउट. सबमरीन डिलिव्हरी. मला वाटतं 5वी विकेट आहे. सबमरीन डिलिव्हरी. अनपेक्षित बाउन्स. चेंडू खाली राहिला आणि सुशांत मोकलला मात्र माघारी परतावा लागलाय. पण सुशांत मोकलच्या 50 धावांच्या खेळीवर सोनारी गावाचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष राकेश दादा कडू साहेब खुश झालेत आणि त्याने तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज सुशांत मोकल यांच्यासाठी देऊ केलाय. जेव्हा जेव्हा सुशांत मोकल सोनारी नगरीमध्ये आला ना, कडू परिवार आणि सोनारी नगरी त्याच्या पाठीमागे अस्तागत ठामपणे उभी राहताना आपण पाहिली आहे. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त टॅलेंट पाहायला मिळालं. अनपेक्षित बाउन्स आणि त्या बाउन्सचा शिकार. पहिल्या दिवशी प्रवीण घरत जासई गावाचा हा खेळाडू 40+ मास्टरचा सलग 2 मॅच मध्ये 2 वेळा अशा चेंडूचा शिकार झाला आणि अशा चेंडूवर दोन्ही वेळा लेग बिफोर आउट झाला होता. एक पॅच आहे, एक स्पॉट आहे कदाचित विकेटवर, तिथून मात्र थोडासा बॉल जो आहे तो खाली जातोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील